जिवंत देखावा आई येडेश्वरीची महिमा। नमस्कार मंडळी, आलेल्या सर्व गणेश भक्तांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। आज आम्ही आपल्याला येडेश्वरीची महिमा सांगणार आहोत। लाखो करोडो भक्तांच्या नवसाला पावणारी, प्रत्येक गोरगरिबांच्या संकटात धावून येणारी, भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणजेच आई येडेश्वरी। आज आपण इथे पाहणार आहोत आई येडेश्वरी देवीचं महात्म्य। धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात येरमाळा नावाचं गाव आहे, तिथेच आईचं भव्य मंदिर आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक, महाराष्ट्राची कुलदेवता आणि तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणारी आई येडेश्वरी। आई येडेश्वरीला येडी नाव का पडलं? आई येरमाळ्याला कशी आली? आबा पाटलांनी आईची सेवा कशी केली? चुन्याचं रान म्हणजे काय? आंब्याच्या झाडाला कवड्या कशा लागतात? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आज या देखाव्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। येरमाळा गावी आबा पाटील नावाचे एक गर्भ श्रीमंत पाटील होते। ते आई रेणुका मातेचे भक्त होते। दरवर्षी ते माहूरगडाला पायी जात होते। अनेक वर्षाची त्यांची ही परंपरा होती। परंतु काही वर्षांनी त्यांना म्हातारपण आलं। आबा पाटील रेणुका मातेचं दर्शन घेऊ शकत नव्हते। त्यांना खूप वाईट वाटत होतं। हे म्हातारपण नसतं तर आजही मी रेणुका देवीच्या दर्शनाला गेलो असतो। आज विचार करत ते त्यांच्या आमराई वनात काम करत बसले होते। तिथेच त्यांना अचानक एक वेडी दिसली। ती वेडी काही खात होती, अंगाला पानं चिटकवलेली होती, कशी उड्या मारत होती, काही बरळत होती। हे माते, कोण आहेस तू? तुला भूक लागलीये का? हा, तू बोलत का नाहीस? दर खा 2 घास खाऊन घे, तुला भूक लागली असेल ना। हा काय चमत्कार! मला खाडा मारला आणि त्याचा चुना झाला। हा, नाही 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 नाही, ही नक्कीच कुणीतरी दिव्य अवतार आहे। हा, चल चल देवी, मी तुला माझ्या घरी घेऊन जातो। चल, तू नक्कीच दिव्य अवतार आहेस। हा, पण मग हे असं येडेवानी रानावनात का फिरत होतीस? सांग माते। अरे बेटा, तू मला ओळखलं नाहीस का? मी तीच आहे जिची भक्ती तू वर्षानुवर्षे करत आला आहेस। अरे, तू माझ्यापर्यंत येऊ शकला नाहीस, पण तुझी भक्ती पाहून मी तुझ्या समोर प्रकट झाली। आई, आई मी धन्य झालो, धन्य झालो आई, मी धन्य झालो। हे रेणुका देवी, तू मला वेडीच्या रूपात साक्षात्कार दिलास आणि मी धन्य झालो। आई मी धन्य झालो, आई मी धन्य झालो। आई येडेश्वरीच्या नावानं उधार। अशा प्रकारे आबा पाटील यांनी आईला घरी घेऊन आले। तिचे भक्तिभावाने पाय धुतले, आईला नमस्कार केला आणि आईला बिनमिठाचा भात जेवण म्हणून दिले। म्हणूनच आजही आई येडेश्वरीला बिनमिठाचा भात हा नैवेद्य म्हणून दिला जातो। बंधूंनो, येरमाळा या गावी आई येडेश्वरी लुप्त झाली आणि आईच्या नावाने आबा पाटील यांनी भव्य मंदिर बांधले। आई येडेश्वरीचं मंदिर आणि रेणुका मातेचं मंदिर यांच्यात अत्यंत साम्य आहे। दोन्ही मंदिराची रचना आणि वातावरण अगदी एकसारखे आहे। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आईची पालखी निघते तेव्हा त्या पवित्र वनात चुनखडी उगम पावते। ज्या अमराईतून आईच्या सेवेसाठी आबा पाटलांनी वनात प्रवेश केला होता, त्या आंब्याच्या झाडांवर आजही कवड्यांची चमचमती झळाळी दिसते। आंब्याच्या झाडाच्या या कवड्या फक्त त्याच भक्तांना पाहायला मिळते जिची खरी श्रद्धा देवीवर आहे।
नटून बसली येडामाय नागवेलीच्या पानात नटून बसली येडामाय नागवेलीच्या पानात त्रेतायुगात जेव्हा राम वनवासाला गेले होते तेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं होतं आणि श्रीराम रानावनात सीतेला शोधत होते. हे वनदेवता, हे वृक्षदेवता, हे पक्ष्यांनो, कुठे आहे माझी सीता? तिचा आवाज, तिचं हास्य, सगळं सगळं हरवलंय. रावणाने तिला पळवून नेली, परंतु कुठे नेली हेच माहिती नाही मला. तिला शोधल्याशिवाय मी राहणार नाही. प्रत्येक झाडाखाली शोधतोय, प्रत्येक वेलीला विचारतोय, प्रत्येक निर्जीव दगडांना सुद्धा विचारतोय, कोणी माझी सीता पाहिली का? कोणी माझी सीता पाहिली का? कोणी माझी सीता पाहिली का? ती पिवळ्या वस्त्रात होती, डोळ्यात भक्ती होती, चेहऱ्यावर शांतता होती. कोणी पाहिलं का माझ्या सीतेला? जेव्हा राम सीतेला वनात शोधत होते, भगवान शंकर आणि पार्वती कैलासाहून त्यांना पाहत होते. माता पार्वतीला श्रीरामाचे हे दुःख पाहत नव्हतं. तेव्हा माता पार्वतीने भगवान शंकरांना काय म्हटले? नाथ, बघा ना, श्रीराम वनात एकटे फिरत आहेत, सीतेला शोधत आहेत. किती दुःखी दिसत आहेत ते. माझं मन फार हळवं झालं हो. मला वाटतं मी सीतेच्या रूपात त्यांच्या समोर जावं. कदाचित त्यांना थोडा आधार मिळेल किंवा त्यांचं मन थोडं शांत होईल. बघूयात ओळखतात का ते मला. हे देवी पार्वती, तुझं मन प्रेमानं भरलेलं आहे, पण हे रामाचं धैर्य आणि श्रद्धेची परीक्षा आहे. तू त्यांच्या समोर गेलीस तर ते तुला सीता समजतील का ओळखतील तू पार्वती आहेस म्हणून. जा, पण एक लक्षात ठेव, तुझं हे रूप फक्त एक चाचणी असेल सत्य शोधण्यासाठी. नाथ, मी कोणताही मोहमाया निर्माण करणार नाही. मी फक्त त्यांचं मन तपासणार आहे. जर त्यांनी मला ओळखलं तर त्यांचं प्रेम खरं आहे. प्रभू रामचंद्राचे हे दुःख पार्वतीला पाहवलं नाही आणि तिने प्रभू रामचंद्र यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. देवी पार्वती सीतेचं रूप धारण करून प्रभू रामचंद्र यांच्या समोर प्रकट झाले. आर्यपुत्र श्री रामचंद्र, हे वन, हे दुःख आता मागे सोडा. हे देवी, क्षमा असो मला, पण माझं अंतकरण सांगत आहे, हे रूप जरी सीतेचं असलं तरी आत्मा वेगळा आहे. हे तेज, हे गुण, हे सत्य नाही. हे रूप साक्षात पार्वती मातेचं आहे. प्रभू राम, तुम्ही इतक्या सहजतेने माझं रूप ओळखलं. मी तर लीलेने सीतेचं रूप धारण केलं होतं. तुम्ही कसं ओळखलत? माते, तू वेडी आहेस का? तू वेडी आहेस का? मी तुझं दिव्य तेज ओळखू शकत नाही का? तुझी लीला ओळखत नाही का? तू आदिशक्ती आहेस आणि मी तुझा सेवक. तुझं रूप बदललं तरी तुझं तेज लपवता येत नाही तुला. तुम्हाला माते म्हणतोस आणि वेडी म्हणतोस. हे रूप मी तुझी परीक्षा घेण्यासाठी घेतलं होतं, पण तू ते सहज ओळखलंस. हे मला राग आणण्यासाठी भाग पाडतंय. हे देवी, माझं उद्दिष्ट धर्मपालन आहे. मी प्रत्येक स्त्रीला माते समान मानतो. तुझं रूप गूढ आहे, पण माझं उत्तर भक्तिभावाने भरलेलं आहे. राम,
तुझा भक्तिभाव मला प्रसन्न करतो, पण तुझी ओळख मला चकित करते. या स्थळी मी लुप्त होते आणि हे स्थान माझ्या लीलेचं साक्षीदार ठरेल. तर बंधूंनो, अशा प्रकारे आई येडेश्वरीला येडेश्वरी हे नाव पडलं. ज्या ठिकाणी आईने पाषाण रूप धारण केले, परंतु हे आईचं रूप जे झालेलं आहे ते रागात झालेलं आहे, अक्राळ विक्राळ स्वरूपात झालेलं आहे. म्हणूनच आई येडेश्वरी आपल्याला नेहमीच रागात दिसते. चेहऱ्यावर राग जरी असला तरी भक्तांसाठी अफाट माया आणि प्रेम असणारी ही आई कनवाळू आहे, आई मायाळू आहे. कधीच आपल्या भक्तांना नाराज करत नाही. ज्या ठिकाणी आईने पाषाण रूप धारण केले तिथेच काही लोक आईची सेवा करू लागले. गावकरी आईला येडेश्वरी या नावाने हाक मारू लागले. परंतु त्याच गावामध्ये काही दिवसानंतर अंधकासूर नावाचा एक दैत्य आला आणि त्याने गावकऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. अंधकासूर म्हणतात अगं, ही माती, हे सुख, हे सगळं मला नकोय. मी तुमची शांतता भंग करेल, जीवन उद्ध्वस्त करून टाकेल. नाही सोडणार, एकेकाला नाही सोडणार. वाचवा वाचवा वाचवा, हा अंधकासूर कुठून आला? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? मला खूप भूक लागली, मला काहीतरी खायला हवं. हे राक्षसराज अंधकासूर, आम्हाला अभय दे, आम्हाला खाऊ नकोस. तुला जर खायचंच असेल तर आम्ही आमच्या कोठ्यातील एक जनावर तुला देतो, पण कुठल्याच माणसाला तू खाऊ नकोस. अवधानी, गावातली लोक लय घाबरली आहेत. एक एक करून गावातली सगळी जनावरं संपलेत. आता काय करायचं? अगं, मी पण त्याच काळजीत आहे. एक एक करून ह्या राक्षसानं गावातली सगळी जनावरं खाऊन टाकली. कुठे माझं खाद्य? कुठे? मला भूक लागली. हे राक्षसराज, आमच्या गावातली पोरं बाळ, आमच्या गावातली गावकरी सगळे घाबरून गेलेत. आता तुला देण्यासारखं आमच्या गावात काय बी उरलं नाही बघ. तुला आता विनवणी करते बाबा, आमच्या गावात परत येऊ नको. मला जर उद्या काय खायला नाही मिळलं तर मी गावातील एका माणसाला खाईन. झोपली डोंगर दरबारा, लागला डोळा माझ्या येडूराणीला, वार घाला याला इंद्राची अप्सरा. लागला डोळा माझ्या येडूराणीला, वार घाला याला इंद्राची अप्सरा. गावकऱ्यांनो, आजच्या दिवसापुरतं संकट टळलं, पण उद्या जर हा अंधकासूर आला तर त्याला आपण काय खायला द्यायचं? मी काय म्हणतोय, पिकले पान कवा तरी तुटणारच. त्या परीस उद्या मी माझा बळी देतो तुमच्यासाठी पोरांनो. आबा तुम्ही तुमचा कशाला बळी देताय? यावर काही इलाज करावा, काही समजना. अवधानी, मी काय म्हणते, आपल्या गावामध्ये
जागृती येडेश्वरीचं ठाणं आहे. आपण तिच्या चरणावर जाऊ आणि तिला साकडं घालू. तिलाच म्हणू आमचं रक्षण कर. वय 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 तू बरोबर बोलतीस. आपण आई येडाईच्याच चरणावर जाऊ आणि तिला साकडं घालू. चुकलं तुझं बाळाई, चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये न माझे आई 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 ग. चुकलं तुझं बाळाई, चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये न आई ग, ये न माझे आई ग, ये न माझे आई ग, ये न माझे आई ग. देवे देवी तूच वाचव का आम्हाला. आई येडाई तूच वाचव का आम्हाला. तूच वाचव. आई येडाईचा उदो उदो, आई येडेश्वरीचा उदो उदो, आई येडेश्वरीचा उदो उदो, आई येडेश्वरीचा उदो उदो. माझ्या लेकरांनो, भय सोडा. मी तुमच्या श्रद्धेने, तुमच्या भक्तीने इथे प्रकट झाले आहे. जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा दृष्ट शक्ती गावावर छाया टाकते. तेव्हा शक्तीला जागा व्हावंच लागतं. मी येडेश्वरी, शक्तिरूपिणी, रक्षण करती, तुमच्या अंतःकरणात वसणारी आई आहे. आजपासून या भूमीत अंधाराचं राज्य नाही. उठा, गर्वाने जगा, कारण तुमचं रक्षण माझ्या अस्तित्वाचं वचन आहे. कोण आहेस तू? मी येडेश्वरी, शक्तिरूपिणी, रक्षण करती आणि तुझा अंत करणारी. या अंधकाराचा कोणीही अंत करू शकत नाही. तू काय माझा विनाश करणार. सत्याची आरुल्या ठोकत आली. रूपाची येडी सत्याची आरुल्या ठोकत आली. इकराळ रूपाची येडी सत्याची आरुल्या ठोकत आली. सत्व खर अंगी फासला चेंदूर, रूप येडीचा ह्यो अवतार, धरणे कापती थर थर. अहो आगीन भडकती वीज कडकती आली या डोंगरवाली. आगीन भडकती वीज कडकती आली या डोंगरवाली.
आई येडेश्वरी गोर गरिबांची देवी आहे. आई येडेश्वरी भक्तांच्या हाकेला धावून येणारे आहे. आई येडेश्वरी आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाही. आई येडेश्वरीचा पालखीचा मान हा सर्वात मोठा मान मानला जातो. म्हणूनच आज मंडळाने या पालखीचा मान तुम्हाला देण्यासाठी म्हणून तुमच्यासमोर ही पालखी मिरवत आहोत. भक्तिभावाने पालखीचं दर्शन घ्या. आई येडेश्वरी नवसाला पावणारी देवी आहे. तुमच्या मनातील जी इच्छा आहे, ज्या अडीअडचणी आहेत, त्या अडीअडचणीचं साकडं देवीला घाला. मग बघा तुमच्या नवसाला देवी पावते का नाही. आई येडेश्वरीचा उदो उदो, आई येडेश्वरीचा उदो उदो. चला आई येडेश्वरीची मनोभावे आरती करू आणि आईला प्रसन्न करू. आई राजा सदानंदीचा बोल भवानी माता की हो. जय देवी येडाई कृपाळुवंता, येडाई कृपाळुवंता. आरती वाळू मनोभावे वाळू अंबाबाई रेणुका येडाई. जय देवी येडाई कृपाळुवंता, येडाई कृपाळुवंता.